बाई आजकालचे पोरं लईच आवट असतात. काल एका पोराने मला प्रपोज केलं, तेही भर रस्त्यावर. आणि तो मला म्हणाला, आय लव्ह यू डार्लिंग, मैं तुमसे बहुत प्यार करता हूं. बाई मला तर हसू आवरत नव्हतं. असं का? मग त्याला होकार दिलास की नाकार? अगं दिलास तर होकार त्याला, पण त्याचं स्टेटस चांगलं नव्हतं ना. त्याचे लांब लांब केस, भले मोठी दाढी वाढलेली, आणि ते त्याचे काळे काळे भले मोठे 2 दात. अगं बाई तो चांगला दिसत नव्हता ग, लय काळा होता. म्हणून मी त्याला स्पष्टच बोलले, सॉरी हो, मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत, कारण माझं ऑलरेडी लग्न ठरलेलं आहे. मग पुढे ग काय झालं? अगं तुला काय सांगू आता ग. आणि त्याने माझ्या तोंडाकडे एकदा बघितलं आणि तो निघून गेला. अगं पण तू मग कशाला रडते? तो काळाच होता ना. आता तू विसरून जा हो त्याला. अगं त्याच्यापेक्षा तुला सुंदर राजकुमार भेटेल, तू टेन्शन नको घेऊस. अगं पण मला चांगली संधी चालून आली, ती संधी मी गमावून बसले ना. अगं पण तू तर आताच म्हणालीस ना की त्याचं स्टेटस चांगलं नव्हतं म्हणून. मग आता तुला काय झालं बरं? अगं मला तसं वाटत होतं त्याच्या अवताराकडे बघून, पण मला हे माहित नव्हतं ग, तो एका श्रीमंत बापाची औलाद आहे म्हणून. अगं पण मग तुला कळालं कसं? अगं तो जेव्हा त्याच्या मारुती कारमध्ये बसला ना, तेव्हा मला समजलं. काय त्याच्याकडे मारुती कार होती? बाई मी तुझ्या जागी असते तर ही संधी मुळीच सोडली नसती. अगं एवढंच नाही ग, त्याचा मुंबईमध्ये लई मोठा बंगला आहे. 12 मजल्याची इमारत, नोकर चाकर, सिक्युरिटी गार्ड आणि 62 करोड रुपयाची त्याच्याकडे इष्टक आहे ग. मग तू आता विचार कर, मी त्या घरात राणी बनून राहिले असते ना, म्हणून रडते ग, दुसरं काही नाही. एक नंबरची मूर्ख आहेस तू ग. अगं एवढा मोठा श्रीमंत मुलगा आणि तू त्याच्याशी खोटं बोललीस. अगं कोणीही येतोय आणि तुला ठोकून जातोय, पण तुझी पैशाची हाव काही कमी होत नाही. अगं या पैशापायी आतापर्यंत तू 15 जणांचे संबंध तोडलेस. अगं आता तरी सुधार ग. मूर्ख कुणाला म्हणतेस ग? अगं तू का कमी आहेस का? अगं तू तर माझ्यापेक्षा कितीतरी हुशार आहेस. मागच नाही का तुझं पोट पाडून टाकलं, ते का करून आबाळातून आलं होतं? आली मोठी शिकवणारी मला. अगं तू माझी मैत्रीण आहेस म्हणून मी ऐकून घेते, नाही तर दुसरी कोणी असती ना तर तिच्या थोबाडातच मारली असती. आणि हो, मला तू शिकू नकोस मला काय करायचं आहे ते. तो माझा पर्सनल मॅटर आहे, तो मी बघून घेईन बरं. आली मला मोठी शिकवणारी घुबड. ज्याचं करावं भलं तोच येऊन मारतोय मला टोलं. बाई ग, भल्याचा जमाना राहिलाच नाही. कशाला ग कुत्र्यावानी क्या क्या करते? इथं कोणी गचकलंय का? अगं कोणी बघितलं तर काय म्हणतील? फुलं पाखरू शान किती दिसत, फुलं पाखरू या वेलीवरून त्या वेलीवर नुसतं गिरक्या मारताई, फुलं पाखरू शान किती दिसताई, फुलं पाखरू. आय आय आय, काय 101 मॉडेल आहे तिथं राम. कुठे रे बाबा, मला तर नाही दिसू राहिले. अरे समोर बाकावर बघ. अरे माझ्या नाकावर तर कोणीच नाही बाबा, नाक मोकळं आहे माझं. तसं नाही रे मला म्हणायचं, बाक बाक बाकावर बघ बाकावर. अरे ही तर शीतल आणि चंपा आहे. तू यांना ओळखतोस? अरे ओळखतो म्हणजे काय, मी यांचा चांगलाच दरदिवशी घाम काढत असतो की. काय तू खरंच बोलतोस? अरे बाबा तुला पटत नसेल ना तर त्यांना जाऊन विचार की. दरदिवशी शोधत असतात मला त्या. आणि मी तिकडे माळावर एकटाच असलो ना की खूप एन्जॉय करतो आम्ही. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम तीनों, किसी के बाप से ना डरेंगे हम तीनों. आयो गणवाला गणू. अगं मूर्ख तू दिवसा स्वप्न बघते की काय? आणि कुठे आहे ग गणू? अगं मागे वळून बघ मागे. अहो तुम्ही आणि इकडे कसे बरे आलात? अगं बाजारात चाललोय. किती बरे पैसे आहेत तुझ्याकडे? असतील 4-5 हजार रुपये. मग चल येतो का? अगं माझी आई, काळ वेळ जरा बघत जा की, इथे एवढे लोक बघू राहिलेत. अरे पण त्याला काय होतंय? नको नको, माझ्याकडे वेळ नाही तेवढा, मी चाललो बाजारात. मी आलो तर चालेल का? काय म्हणालास रे तू? हेच की, मी आलो तर चालेल का? अरे झाकण झुल्या, तुझी अवकात तरी आहे का? तू गणू बरोबर आलायस म्हणून तुला मी माफ करते, नाहीतर मी तुझं मुस्काटच फोडलं असतं. अगं जाऊ दे ना शीतल, आणखी नादान आहे तो. मी त्याला समजावेन हो. बरं बाबा तू म्हणतोस म्हणून मी त्याला सोडते. मग दोघीही माळावर या की. दोघी कशाला बरं, मी एकटीच येते ना. अगं या झाकण झुल्याला जरा चव घेऊ दे की. मी नाही हो याच्या बरोबर काय संबंध ठेवणार. अगं तू कशाला संबंध ठेवतेस? फक्त तू मला खुश कर. मी तर चंपाविषयी बोलत होतो. काय ग चंपा, येशील ना माळावर? येई ना, का बरं नाही येणार? पण तुझ्या मित्रालाही बरोबर घेऊन ये की. अरे वा वा, मला तर लॉटरी लागली बुवा. अरे झाकण झुल्या तू शांत बस, आणखी पिक्चर बाकी आहे. चला तर मग भेटू दुपारी माळावर. चल बाई आता घरी लई उशीर झालाय आपल्याला. आणखी माळावर जावं लागेल आपल्याला, तेव्हा मस्त फ्रेश व्हावं लागल. जो खुशी माळावर मिळते है ना, वह खुशी तो स्वर्ग में भी नहीं. बरोबर आहे तुझं शीतल. चल जाऊ लवकर आपण, नाहीतर उघड पडेल आपलं पितळ. मोगॅम्बो खुश हुआ.